हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजले दुपारचे 3:30 आणि तेव्हाच आम्ही फ्रेश वगैरे झाली आणि जेवण वगैरे झालं आणि किट्टू आता ते मॅगी खात आहे. आणि आता वाजले दुपारचे 3:30 आणि किट्टूने आधी पण जेवण केलेलं होतं. मी मँगो चपाती वगैरे खाल्ली होती, माझ्याबरोबर पण जेवण केलं. पण त्याला टी व्ही बघता बघता मॅगी खायची इच्छा झाली, तर त्याने मला मॅगी बनवून मागितली आणि खूप जिद्द करत होता. तर असं घाण नाही करायला लागत. आणि हातात मॅगी उचलून आणत आहे. तुम्हाला दाखवते मॅगी. असं नाही खाणं लागत मॅगी. तर इथे किट्टू मॅगी खात आहे. आणि आज बनवलं होतं आम्ही मेथीची भाजी आणि किट्टू इथे मस्ती करत आहे. मॅगी आणि जा नेऊन ठेव बेटा, सगळं त्याच्यात बेसिनमध्ये टाकून दे आणि हँड वॉश करून येशील. असं नाही करायला लागत. तर ते किट्टू मॅगी खाताना मस्ती करत आहे. आणि आता खूप गरम होत आहे आणि कूलरमध्ये बसावं लागत आहे. इथे हॉलमध्ये आम्ही कूलर लावलेला आहे. आता झोपायला जाते, थोडंसं रेस्ट वगैरे करते. तर याला मॅगी खायची होती म्हणून मी ती बसलेली आहे. आणि मी एक अचारची रेसिपी पण टाकणार आहे. मी आधी पण टाकली, म्हणजे बनवलं आहे, पण त्याची रेसिपी टाकलेली नाही आहे. आणि आम्ही काल पण आंबे आणलेले आहे कैरीचे अचारचे. तर ते आंब्याचे अचार. दुसरं पाणी की बेटा. तर मी आणखी कैरी आणलेली आहे अचार बनवायसाठी. तर त्याची पण रेसिपी टाकणार. तर मी त्याला का रात्रीच वॉश वगैरे केलं आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता मी त्याची पण रेसिपी दाखवणार तुम्हाला. तर चला कंटिन्यू राहा. तर थोडंसं रेस्ट वगैरे करते आणि नंतर बोलते. तर इथे किट्टू फ्रेश झाला आणि इथे किट्टू कसं मँगो खात आहे. मँगो चपाती दिली याला खायला. तर बघा किट्टू तुझं दाखव फेस. हा, चपाती बरोबर तुला खायला लावलं बेटा. असंच पाहिजे. तर आता मी तुला चारून देते. वॉश युअर हँड. तर इथे किट्टूचं जेवण चालू आहे आणि मी मँगो चपाती खाते म्हणून इथे बसून खायचं. आधी सगळ्याकडे सांडवते, तू रोज सांडवते. आली बुचू, चल ये लवकर. तर इथे किट्टूचं जेवण चालू आहे. किट्टूचं फ्रेश वगैरे झालं आहे. आता मी फ्रेश वगैरे होते. काय किट्टू गंदे होईन कपडे बेटा. बस चल, बस खाय. आणि कसं खाल्लंय तू मँगो? तुला आवडते मँगो? हा, चल बस खाली बस. तिथे किट्टू मँगो वगैरे खात आहे. त्याला जेवण चारून देते. चल बस लवकर पिट्टू बस. चल मी चारून देते तुला. पिल्लू सगळं सांडवते बेटा. तू कसं सांडवते? बसून खाय ना. आणि कूलरचा आवाज येत असेल तुम्हाला. कूलर चालू आहे तर. आणि किट्टूने बघा कशी टी शर्ट घातली आपल्या हाताने. उलटे टी शर्ट घातली. पूर्ण उलटे कपडे घातले किट्टूने. पॅन्ट पण उलटा घातला. असे कपडे घालायला लागते का? त्याला म्हटलं की कपडे घाल म्हणून, त्यांनी पूर्ण उलटे कपडे घातले. चेंज कर दे आता. काढ लवकर कपडे. त्याला म्हटलं की त्याने आपल्या हाताने घातले, ट्राय केले त्यांनी. त्याला म्हटलं आपण आता आराम करायला जाऊ म्हणून. तर रेस्ट करू. तुम्ही तिथे कूलरमध्ये पाणी लावलं. तर त्याला म्हटलं की तू आराम कर, कपडे घाल म्हणून. तो बघा तिथे उलटे कपडे घालून झोपत आहे. किट्टू कपडे चेंज कर बेटा. मी घालून देते. नॉटी बॉय. तिथे कूलर भरून येते आणि पाणी इतकं लागत आहे कूलर मध्ये. बापरे, भरपूर. नाही भरलं, नाही भरायचंच आहे अजून. बनाना बनाना क्या? चलो कपड़े निकालो. कुठलं तरी बर्ड्स आलंय.
इथे कूलर लागलेला आहे. हा कूलर मला हॉलमध्ये येऊन ठेवायचा आहे. आणि एसीचं इथे हे लागलेलं आहे, पण एसी काही लावायला वेळ नाही भेटत आहे. एसी वाला बोलवलाय तर त्याला काही येत नाही. एसी काढली होती मागे आम्ही, तर फर्निचर काढलं होतं तर बघूया तर कधी येते एसी लावणेवालं. आउटडोर मशीन आहे बेटा, ते दाखवले मी. इथे तुम्हाला दिसत आता तुम्हाला ते दाखवतो. इथे एसी माया तुम्हाला भी असं एसीचा हे पाहिजे आउटडोर मशीन. एसी लावायला लावले बोलवले पप्पाने, तर ती इथे एसी लागलेली होती तर ती काढलेली आहे. तर माहिती नाही तर कधी येते एसी लावणेवाला तर. आणि गरम फार होत आहे आणि माझं इथे कूलर भरून जाणार तर राहून जाणार पाणी, तर एसी वाला येत नाही. मागे मी फर्निचर वगैरे काढलं होतं. जा बंद करून ये लवकर. केलं का? चले लवकर. तर आता किटूने पाय चालूच ठेवलं होतं, तर कपडे पूर्ण किटूचे ओले झाले. आता इथे कपडे तो चेंज करत आहे, कपडे घालत आहे. आणि आता सरळ घाल. गुड बॉय. चल झोपायचं नाही, अभ्यास आणू का आता? आणि तुमच्याकडे कोणाचा बोर्डिंग स्कूलवाल्याचा नंबर असेल तर मला नक्की पाठवा बरं. याला हा बदमाश झाला, खूप मस्ती करते. याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकायचं आहे आता. आमच्या बोर्डिंग स्कूलला येत नाहीये ना किटू? चला किटू झोपायला या. अरे नाही टाकायचे माझ्या किट्टूला बोर्डिंग स्कूल मध्ये बाबा, है ना बिट्टू? तर आता आम्ही खाली आलो हो आणि आता वाजत आहे 6:30 आणि गरम भरपूर होत आहे. आणि मग मला त्याचं दूध करा. हा किती उठला तर मला सायकल घेऊन जाते म्हणे, खूप चालवायची म्हणून होत्या म्हणे. तर जसं झोपून उठला तसं तो उठलेला आलाय. तर फ्रेश वगैरे काहीच नाही झालं. तर म्हटलं जाऊ देता, तर आपण आता दूध घेऊन जाऊ म्हटलं. तुला पण एक राऊंड मारून आणलं दे, त्याला पण एक राऊंड मारवते. का सायकल चालवत आहे. तर चला कंटिन्यू मी दूध वगैरे घेते. चलो अभी ले लिया है तो साइकिल पहले तो दे चल तुम्ही खुदा नाही म्हणता दीदी किती सायकल चल. ये ना तर लवकर पुढे ये ना, चल ना. नाही रोड खराब आहे बेटा, तिकडला रोड चांगला आहे. चल आपण बेटा राईट साईडला हो, चांगला रोड आहे. ते बघ गाडी वगैरे येते बेटा, आधी बघायचं. सॉरी ये लवकर चला आता. स्टँड असू दे, स्टँड. चला लागलंय ना व्यवस्थित, राहू दे ना. काही लूज वगैरे नाही झालंय. चल
तिथे आम्ही दूध वगैरे घेतलेलं आहे आणि किटून वेफर्सचं पॅकेट, लॉलीपॉप, चॉकलेट्स आणि लॉलीपॉप झालं का खाणं. तिथे गाडी सायकल चालवत आहे की चला लवकर लवकर चला घरी जाऊया. मला म्हणते की गार्डन जाऊ म्हणून. त्याला म्हटलं आता नाही तर 7 वाजले आहे. चल खतम झालं ना. चलो. माझ्याकडे कसे टॉयलेटचे फूल आहे. आता किट्टूनी फुल तोडले ना. मी सोडत नाही. आता मीच आणू सायकल. सायकल घेऊन जायचं आणि मग मला सांगायचं. छान. आमची आता जाबी दे ना. फ्रेश नाही होत. फ्रेश होणं जाणं. गरम खूप होत आहे आणि तुम्ही कडे चहा ठेवलेला आहे. आणि आज करणार आहे मुंगण्याची शेंगे आणि वांगे. त्यासाठी काढलेले मुंगण्याचे शेंगे, वांगे आणि टोमॅटो ते करून घेते. आणि चपाती वरण भातचा कुकर लावते. आज मला थोडंसं हळूपणाने मेनू. चला. तर इथे टोमॅटो, कांदा आणि मुंगण्याचे शेंगे आणि वांगे कापून टाकलेले आहे. ते तेल वगैरे गरम करते. गंज ठेवलेला आहे आणि रायजिराची फोडणी वगैरे देणार. तर आता इथे गंज तापवला ठेवला आहे. तेल वगैरे टाकते आणि रायजिराची फोडणी वगैरे देते. आणि ते कांदे आणि टोमॅटो आणि आपलं वांगे आणि मुंगण्याची शेंगे घेतलेले आहे. आधी मी रायजिराची फोडणी देणार आणि नंतर आपलं कांदे वगैरे टाकणार आणि मग आपलं वांगे आणि मुंगण्याची शेंगे त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेईन. मग नंतर टोमॅटो आणि मग आपले मसाले टाकले की मग त्याला होऊ देणार. पाणी वगैरे असं करून टाकते आता. आणि कणिक पण मला हे करायची आहे, भिजवायची आहे. परमाचं कुकर लावायचं आहे. भरपूर गोष्टी झाल्या आज. तर चला करून घेते आधी मी स्वयंपाक. आणि किट्टू आला इथे. काय पाहिजे तुला किट्टू. आणि आज ट्रॉली वगैरे क्लीन केलेली आहे, साफ केलेलं आहे. आज तिकडं वगैरे सगळं साफ केलेलं आहे. तर हे माझ्याने काही लागलं नाही आज. पिढी बाल्कनीचं भेटेल लाईट चालू करून दिले. जा हातपाय धुतून दिले. जा हातपाय धुवून जा लवकर. आणि आज सगळं ट्रॉली वगैरे क्लीन केलेले आहे. तर ते पण लागत नव्हती माझ्या हाताने ट्रॉली. तर ते पवन आल्यावर लावून मागते. चला. पण माझ्याकडे घे ना. कुठे चालला तू दा. तर आत्ताच मी बाहेरून वगैरे आलो. थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. आणि किट्टू बघा कुठे बसल्या दाखवते तुम्हाला मी आता. मी कूलर इकडचे तिकडे करत राहतो. कधी तिकडे साईडला, त्या साईडला, कधी या साईडला. तर तुम्हाला दाखवते. थांबा. किट्टूचं रोजचंच हे नाटक आहे. तिकडे नेलं का इकडून बसते ना, इकडून नेलं तिकडून नेलं की इकडे बसते. किट्टू लॅम्पला हात नाही लावा लागत बेटा. आणि असं बसा नाही लागत. डर लगला फिर क्यों चढ़ते हो आप. पहले पवन तुला उतरू दादी. गुड बॉय. पर चढना मत बेटा. आता कूलर जोड नाही द्यायचा. आता चालू केलंय ना. काय कमी होतं. हा चालू केल्यावर जायचं नाही कूलर जोड. मला असं म्हटलं फूल असं फूल सगळं किती त्यांचं गेली ती लाईट. हो लाईट गेली होती ना. आता आमच्याकडे लाईट गेली होती. आणि मी ते कुकर लावलेला आहे. आता जेवण वगैरे करते. बापरे भरपूर वेळ झालाय. चला 2 विसल झाले की जेवण करायला बसू आपण. आता जेवण करायचं बिट्टू. आणि किट्टूचं बघा
जे खेळलं की ते टाकलं, जे खेळलं झालं की ते टाकलं खाली. आहे ना बिट्टू? तर आता वाजत आहे रात्रीचे 11:30 आणि आता मी जेवण वगैरे करून घेतो. आणि किटूला बघा रागाला, तर तो म्हणते मी ब्लॉग एंड करते. तर करणं तर घे ना लवकर आहे ना. तर हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय.